हिंगोली जिल्हा हा हळदीचा हब म्हणून ओळखला जातो। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील शिरड शहापूर या ठिकाणी हळदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो। या ठिकाणी हळदीमध्ये जे औषधी असते त्या कोचा नावाची हळद आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असतो। त्याचप्रमाणे आता या ठिकाणी शिरड शहापूर परिसरामध्ये असेल, औंढा तालुक्यामध्ये असेल, वसमत तालुक्यात असेल, या ठिकाणी हळदीचा बरोबरच आता लाल मिरचीचा देखील या ठिकाणी मोठा व्यवसाय केलेला या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते अफसर सेट आहे, तर त्यांच्या या प्लांटवर जवळपास 100 ते 150 महिला ज्या आहेत ते या मिरच्या निसत आहेत आणि स्वच्छ करत आहेत। यांना जाण्या येण्यासाठी देखील यांच्याकडून पैसे दिलेले असतात आणि त्यांना 200 ते 250 रुपये रोज असा देण्यात येत असतो। परंतु मागील गेल्या अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक जे नागरिक आहेत ते रोजगारीला त्रस्त झालेले आहेत। परंतु या ठिकाणी मदनीस ट्रेडिंग कंपनी जी आहे यांच्या माध्यमातून मिरचीचा व्यवसाय असेल किंवा हळद प्रक्रिया व्यवसाय असेल, यामध्ये वसमत आणि औंढा तालुक्यातील साधारणतः 400 ते 500 महिलांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळत असतो। म्हणून या ठिकाणच्या महिला ज्या आहेत ते आता रोजगार उपलब्ध झाल्यामुळे संतुष्ट झालेल्या आहेत। आपण पाहू शकता की याच ठिकाणी जे आहेत ते आता 400 ते 500च्या वर देखील महिला या ठिकाणी यांना रोजगार मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। श्रीधर बावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।